नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जी ई-डब्ल्यू-एस एल-आय-जीची घरे निघालेली होती 2024च्या लॉटरीमध्ये 26,000 घरांची लॉटरी. त्यामधील जी ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीची घरे होती, त्यामधील एल-आय-जीच्या घरांना हा स्टे आलेला आहे आणि ई-डब्ल्यू-एसच्या घरांचं जे वाटप पत्र म्हणजे घरांची चाबी, पोझेशन मिळण्याला सुरुवात झालेली आहे. आता खूप सारे लॉटरी विनर आहेत, की त्याच वेळेस जी लॉटऱ्या निघालेल्या होत्या, त्यामधील एक जी नैना लॉटरी निघालेली होती, त्यामध्ये जी 61 घरं सांगण्यात आलेली होती, त्या लॉटरीवरती स्टे आलेला आहे का? तर त्याचं उत्तर नाही. कारण की ती लॉटरी वेगळी होती. त्यानंतर परत एक लॉटरी निघालेली होती 4,508 घरं. ही पूर्ण घरं रेडी होती. याचं सुद्धा तुम्ही पेमेंट ऑनलाईन करू शकत होते. एका वेळेस सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकत होते. तळोजा, कळंबोली, त्यानंतर घनसोली आणि जे खारघरमधील सेक्टर 40चा प्रोजेक्ट आणि द्रोणागिरी ही जी घरे ती शिल्लक राहिलेली होती, याची सुद्धा याच वेळेस लॉटरी निघालेली होती. याचं सुद्धा जी अ, घरे होती 4,500 ही घरे पूर्ण रेडी होती. आता या घरांना स्टे आलेला आहे का? तर नाही. कारण की ही लॉटरी वेगळी होती. या घरांना स्टे आलेला नाही. त्यानंतर 16,872 घरांची जी लॉटरी निघालेली होती, मागील डिसेंबर आणि जानेवारीमध्ये. त्या घरांमध्ये जे ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जीची घरे सांगण्यात आलेली होती. जवळपास जी वाशी ट्रक टर्मिनलची घरे होती. त्यानंतर खारघरमधील सेक्टर 14 ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी खारघर रेल्वे स्टेशन हे खारघर लोकेशनची घरे होती. त्यानंतर तळोजामध्ये तळोजा सेक्टर 28, तळोजा सेक्टर 39, तळोजा सेक्टर 37 ए या लोकेशनची घरे होती. त्यानंतर पनवेल बस टर्मिनल, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, त्यानंतर उल्बे, बामणडोंगरी, खारकोपर, ई-डब्ल्यू-एस, एल-आय-जी या लोकेशनची घरे इथे सांगण्यात आलेली होती. आता हे जी लोकेशन येथे सांगण्यात आले हीच 2024च्या लॉटरीमधील जी 26,000 घरांची जी शिल्लक घरे होती, त्यांची ही लॉटरी निघालेली होती. या लॉटरीमध्ये जी घरे आहेत, आता जे तुम्हाला ज्यांनी आता 16,872 घरांमध्ये ज्यांनी ई-डब्ल्यू-साठी ₹75,000 आणि एल-आय-जीसाठी ₹1,50,000 ही अमाउंट पेमेंट केलेली आहे. आता या लॉटरीचा निकाल अजून लागलेला नाही. खूप सारे जे लॉटरी विनर आहेत ते म्हणतात, की लॉटरीचा निकाल केव्हा लागणार आहे? बघा, आता येणाऱ्या काही दिवसामध्ये जे कोर्टाचा जो निकाल लागणार आहे, जी तारीख आहे, ती तारीख कोणती आहे ते पण आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. जे मार्च 2026 मध्ये जे कोर्टाने या लॉटरीला स्टे दिलेला होता, की ई-डब्ल्यूची जी घरे आहेत, ज्यांची उत्पन्न मर्यादा 6,00,000च्या आत आहेत. पण ते जे सामान्य व्यक्ती न घेता मुंबईमधील व्यक्ती नवी मुंबईमध्ये येऊन जे Mercedes कारमध्ये येऊन सुद्धा ही घरे घेऊ शकतात आणि सामान्य माणसे ही घरं घेऊ शकत नाही. अशी जी कोर्टानं जे हायरिंग झालेली होती, ती जी प्रत आहेत 18 पेजेसची त्याच्यामध्ये पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही व्हिडिओ मोठा होणार आहे म्हणून मी व्हिडिओ तुम्ही तो जी प्रत मी जेव्हा सुरुवात करणार आहे, ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून ती पूर्ण बघू शकता. 18 पेजेसची ती प्रत आलेली आहे आणि कोर्टाची पुढची तारीख आहे ते सुद्धा तिथे सांगण्यात आलेली आहे. तर आता ही जी स्टेप बाय स्टेप आहेत, ते आपण आता माहिती पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मग जसेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला YouTube चॅनलवरती मिळत असते. जो आता निकाल येणार आहे, त्या निकाल कसा येणार आहे, हे तर आपण सांगू शकत नाही. पण याच्यामध्ये जर निकाल हा जर सिडको लॉटरी विनर यांच्याकडून जर लागला असेल, तर निश्चित हमखास याच्यामध्ये जे ई-डब्ल्यू-एस टाइपमधील जी घरे होती, वाशी ट्रक टर्मिनलमधील, त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे ई-डब्ल्यू-एस टाइपच्या घरामध्ये. कारण की जी ई-डब्ल्यू-एसची घरं आहेत, ती एल-आय-जीमध्ये देण्यात आलेली आहे. असं जे सोशल मीडियावरती वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली होती, त्याच्या रिगार्डिंग आणि कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे, की तुम्ही जी अमाउंट आहे, आय थिंक 41,000 ते ₹45,000 तुम्ही पेमेंट करा, पुढचे पेमेंट करू नका. असं सुद्धा ते एका न्यूज पेपरमध्ये आलेलं होतं. त्याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर आता जर या तारखेला जर निकाल आला, तर ती पुढची दिशा ठरणार आहेत, की पेमेंट करायचं की नाही करायचं. जे काही जी तारीख असणार आहे कोर्टाच्या पुढची, त्या तारखेला जे काही माहिती आपल्याकडे येणार आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तर असा हा आजचा आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जी 18 पेजची जी प्रत आहे त्याची माहिती आपण आता पाहणार आहोत. सिडको लॉटरीमधील जे ई-डब्ल्यू-एस आणि एल-आय-जीच्या घरांना कोर्टाचा जो स्टे आलेला आहे, त्यामधील हे 18 पेजेसचं जे जजमेंट लेटर आहे, त्याची माहिती आपण आता पाहत आहोत. पहिल्या पेजवरती जे माहिती देण्यात आलेली आहे, जे हायकोर्ट ज्युरिडिक्शन बॉम्बे सिव्हिल ॲपिलेट ज्युरिडिक्शन ज्यांनी पिटिशनर त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. परत जे वकील आहेत, त्यांचं नाव देण्यात आलेले आहे.
एकूण हे 18 पेजेसचं जी PDF आहेत. सुमित साठे, पेटिशनर आणि द स्टेट ऑफ महाराष्ट्र रिस्पॉन्डेंट्स. म्हणजे या 18 पेजेसमध्ये जे EWS, LIG, जी घरे विकल्या गेलेली आहेत, जी घरं विकल्या न गेलेली आहेत, त्याची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. टोटल 18 पेजेसची ही माहिती आहे. व्हिडिओ पूर्ण मोठा होणार आहे, त्यामुळे आपण पूर्ण जे मेन मुद्दे आहेत ते पाहणार आहोत. बघा इथे सर्व माहिती आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून सुद्धा ह्या पूर्ण 18 पेजेसची माहिती घेऊ शकता. इथे सांगण्यात आलेले आहे की EWS टाईपची 15,030 घरे होती. मल्टीस्टॉप स्ट्रक्चर टॉवर बिल्डिंग. त्यानंतर 30 स्क्वेअर फीटचा जो फरक होता 322 स्क्वेअर फीट इथे आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. आणि LIG टाईपची घरे होती 10,693. त्यानंतर टोटल अवेलेबल आहेत 25,723. EWS कॅटेगरीची जी घरं आहेत 5,442 ते अलॉटेड झालेली आहेत. LIGची 4,435 घरे अलॉटेड झालेली आहे आणि 10,233 माफ करा 10,273 हे अलॉटमेंट इश्यू झालेले आहेत. देअर वेअर सर्टन कॅन्सलेशन. ही पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि अनसॉल्ड किती घरं राहिलेली आहेत त्याची पण माहिती इथे देण्यात आलेली आहे. EWS LIG प्रधानमंत्री आवास योजना 2.0 जी माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे की EWS टाईपच्या घरांसाठी 6 लाखाच्या उत्पन्न मर्यादा, त्यानंतर LIGसाठी 6 लाखाच्या वर उत्पन्न मर्यादा. जे कोर्टामध्ये जे युक्तिवाद झालेले आहेत त्याची पूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. नवीन तारीख कोर्टाची कोणती असणार आहे त्याची पण माहिती आपल्याला समोर दिसणार आहे, ते पण आपण पाहणार आहोत. EWS आणि LIG वेळोवेळी यांनी सांगितलेलं आहे की सिडको लॉटरीमधील जी घरं इथे सांगण्यात आलेली होती EWS आणि LIGची, तर EWS टाईपच्या घरांना कोणत्याही प्रकारचा स्टे आलेला नाही. फक्त LIG टाईपची जी घरं होती त्याच घरांना हा स्टे आलेला आहे असे आपल्याला सांगता येते. जी 67,000 घरं विकण्याची जी प्रोसेस आहे 2024 त्यामधील 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ₹2.5 लाख तुम्हाला EWS टाईपच्या घरांना सबसिडी मिळणार होती. त्यानंतर 1 BHK घरांचा एरिया हा 322 स्क्वेअर फूट देण्यात आलेला होता. त्यानंतर LIGचा सुद्धा 322 स्क्वेअर फूट देण्यात आलेला होता. जी घरे 398 स्क्वेअर फूटची होती, जी LIG टाईप 2 म्हणजे 2 BHKची घरे होती, जी तळोजा सेक्टर 37मध्ये आहेत. आणि जी 540 स्क्वेअर फूटची घरं आहेत, ती खारघर रेल्वे स्टेशनच्या लगत जो प्रोजेक्ट आहे 2 BHKचा ती तिथे देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम या घराच्या किमती ज्या जाहीर झाल्या होत्या त्यामध्ये 10% सूट देण्यात आलेली आहे. हे जे काही 15 ते 16 लोकेशनची घरं सांगण्यात आलेली आहे, त्या सर्व लोकेशनमध्ये 10% कमी करण्यात आलेली आहे. इथे सुद्धा हीच माहिती देण्यात आलेली आहे. टोटल 18 पेजेसचं हे PDF आलेलं आहे. तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पॉज करून बघू शकता. इथे सुद्धा तेच माहिती देण्यात आली आहे. EMIGसाठी जी उत्पन्न मर्यादा, तर हे जे टोटल 18 पेजेस आहेत त्याची माहिती आपण पाहत आहोत. EWS, LIG, MIG, HIG जी घरे या लॉटरीमध्ये निघालेली होती, जशी की वाशी ट्रक टर्मिनल, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर सेक्टर 14, EWS LIG, तळोजामधील सेक्टर 28, 39, 37 सेक्टर, त्यानंतर पनवेल बस टर्मिनल, मानसरोवर रेल्वे स्टेशन, खांदेश्वर रेल्वे स्टेशन, उल्वे, बामणडोंगरी, खारकोपर या लोकेशनची 2024मध्ये लॉटरी निघालेली होती. त्यामधील घरांसाठी ही माहिती देण्यात आलेली आहे. आणि LIG टाईपच्या घरांवरती हा स्टे आलेला आहे. ही कोर्टाची प्रत आपल्याकडे आपण आता हे पाहत आहोत. जी समोरची तारीख देण्यात आलेली आहे, ते जे शेवटचं पेज आहे त्या पेजवरती हे ते सांगण्यात आलेले आहे. त्या तारखेला आता जो निकाल लागणार आहे म्हणजे दुसरी फेरी असणार आहे 25/6/2026 म्हणजे 25 मे दुपारी 3 वाजता हा जो दुसरी स्टेप आहेत ते इथे पूर्ण होणार आहेत कोर्टामध्ये.
ह्याच्यामध्ये देण्यात आहे अभय मंत्री जे आणि रवींद्र घुगे. तर हे जेव्हा आपल्याला काही या तारखेला जी माहिती मिळेल ती पण तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओद्वारा माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती देण्यात येत जाईल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असतील या लॉटरीबद्दल तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.